आणि मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवीतल्या सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचाही आज लिलाव झाला। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत लिलावाची प्रक्रिया सुरू होती। यापूर्वीचा लिलाव अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एप्रिल महिन्यात झाला। वर्षभर गणपती बाप्पाला नवसाचे आणि दान म्हणून आलेल्या दागिन्यांची विक्री लिलावाच्या माध्यमातून केली जाते। भाविक बाप्पाचा प्रसाद म्हणून या लिलावात मोठ्या उत्साहाने भाग घेतात। सिद्धिविनायक न्यास वर्षातून 4 वेळा त्या ठिकाणी लिलाव प्रक्रिया राबवतं। या वर्षीचा दुसरा लिलाव त्या ठिकाणी होतोय आणि ह्या लिलावाचं खासियत असे की आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यातही आज रविवार असल्या कारणाने फार मोठ्या प्रमाणावर भाविक त्या ठिकाणी याला प्रतिसाद देत आहेत। ह्या लिलावामध्ये 2 किलो 352 त्या वस्तू या ठिकाणी लिलावामध्ये ठेवलेल्या आहेत। 373 वस्तू आहेत, ज्यामध्ये 1 ग्रॅमच्या कॉईनपासून जवळजवळ 100 ग्रॅमच्या बिस्किटापर्यंत आणि 32 ग्रॅमचा एक हार सुद्धा त्या ठिकाणी लिलावासाठी ठेवलेला आहे। आणि प्रतिसाद बघता निश्चितपणाने एक चांगली रक्कम त्या माध्यमातून न्यासाला प्राप्त होईल आणि ह्या रकमेचा त्या ठिकाणी आम्ही जो विनियोग आहे तो साधारणपणे शैक्षणिक आणि वैद्यकीय कामासाठी करतो।